गोष्ट गणपती काकांची. आता गणपती काका म्हणजे आमचे संत पुरुष. लग्न काही झालेलं नव्हतं, पण उंच एकदम काटक आणि शूरवीर. त्यावेळी आमचे गोधन होतं. गोधन म्हणजे गाई, गुरं, बैल वगैरे, म्हशी वगैरे सगळं. तर काका सकाळी उठून दूध काढायचे, त्याच्यानंतर गाई गुरं घेऊन जंगलात जायचे चरायला. एकदा काय झालं, एकदा संध्याकाळी गुरं घेऊन आले ते घरी. गुरं घेऊन आले, कंदील लावला घरामध्ये आणि कंदील घेऊन परत गोठ्यात कशाला तरी जात होते आणि एवढ्यात कुत्रा मोठ्याने ओरडला. काकानी मोठा दाणका पकडला, एका हातात कंदील एका हातात दाणका, आणि काका वाऱ्यासारख्या आवाजाच्या दिशेने निघाले 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 आणि कुत्रा तोपर्यंत एका झाकडीमध्ये जाऊन तडफडत होता. काकाने धावत जाऊन जो एकच वार केला, तो वाघ मात्र जंगलाच्या दिशेने पळाला काकांना बघून, काकांचा रुद्रावतार बघून. आणि कुत्रा मात्र गतप्राण झाला अगदी. म्हणजे एका पहिल्या फटक्यात कुत्रा मरून गेला. पण वाघ काकांना घाबरला, ही फार मोठी गोष्ट आमच्या लहानपणी मनावर बिंबली की काकांना वाघ पण घाबरतो. आणि एवढंच तात्पर्य येतात की वाघ काकांना घाबरायचा. बस एवढाच. रांगणागडाशी पायथ्याशी आमचं घर नारू येते घर होतं आणि त्याच्यातली ही गोष्ट आहे. आज संपवतो.